चाकण MIDCला दुसरं नाव म्हणजे उद्योगनगरी. कारण चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात लघु आणि मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे येथे हजारो दररोज नागरिक हे आपल्या दैनंदिन कामासाठी ये जा करत असतात आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्त्यावर वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात आहे. पण हीच वाहतूक जी आहे हिला दररोज तासनतास लागतात. यामुळे आता चाकणमधील ज्या काही लघु उद्योग आहेत ते आता मात्र पुण्याच्या बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या जे लघु उद्योग आहेत यांनी मात्र सरकारकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे, तरी देखील मात्र सरकारकडून कुठलाही पॉझिटिव्ह प्रतिसाद मात्र या कंपन्यांना मिळाला जात नाही. यामुळे आणि काही महिन्यापूर्वी यांनी मोठा एक मोर्चा देखील काढलेला होता आणि मोर्चा काढून देखील मात्र अजून देखील मात्र कुठलाही पॉझिटिव्ह प्रतिसाद जो आहे तो सरकारमार्फत दिला गेला नाही. यामुळे हे जे लघु उद्योग आहेत यांनी मात्र आता एक निश्चित केलेलं आहे की हे जे उद्योग आहेत ते आता पुण्याच्या बाहेर जाणार आहेत आणि यामुळे मात्र आता महाराष्ट्रातील तमाम नेते मंडळी जे आहेत ते मात्र आता चाकणच्या MIDC परिसरामध्ये हे जे लघु उद्योग आहेत यांना भेटी देण्यासाठी सध्या येत आहेत आणि यांची मनधरणी राखण्यासाठी आल्याचं आपल्याला प्रथम माहिती अशी मिळत आहे. यामध्ये जर पाहिलं तर हे जे लघु उद्योग जर बंद पडले तर या ठिकाणी येणारा जो कामगार वर्ग आहे साधारणतः 6 ते 7 हजार कुटुंबावरती उपासमारीची वेळ देखील येऊ शकते, अशी देखील प्राथमिक माहिती समोर येते आहे. आपण जर पाहिलं तर या चाकण MIDC परिसरामध्ये रस्ते असतील, पाणी असेल किंवा घनकचरा असेल ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या रस्त्यावरती ट्रॅफिकमुळे होणारे मोठ्या प्रमाणात जे अपघात आहेत त्यामुळे देखील या ठिकाणचे जे नागरिक आहेत आणि हे जे लघु उद्योग जे कंपनीतले जे मॅनेजर आहेत ते देखील मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परेशान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कंपनीसाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्याला कंपनीपर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी म्हणजे साधारणतः 5 ते 6 तास दिरंगाई होत आहे. यामुळे या कंपन्यांनी वेळोवेळी मात्र मुख्यमंत्री असेल किंवा अन्य मंत्री असतील किंवा स्थानिकचे नेते मंडळी असतील, आमदार असतील, खासदार असतील त्यांना देखील वेळोवेळी मागणी केली यावरती काहीतरी तोडगा किंवा काहीतरी निर्णय करावा. मात्र अजून देखील अद्याप कुठलाही निर्णय झाल्याचं समोर येत नाही. तर या ठिकाणी आदित्य ठाकरे असतील यांनी देखील भेट दिलेली आहे. काल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या MIDC परिसरामध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी या कंपन्यांना भेटी दिल्या आणि त्यानंतर रस्त्याची दुरावस्था पाहता त्यांनी जे ठेकेदार आहेत, कंत्राटदार आहेत त्यांना देखील सांगण्यात आलेलं आहे की येणाऱ्या 31 ऑगस्टपर्यंत या रस्त्यावरती जे मोठे खड्डे आहेत ते देखील पूर्ण बुजवण्याचे आदेश त्यांनी या ठिकाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या कामामध्ये कुठलीही दिरंगाई जर केली तर त्यावरती व्यवस्थितशीर म्हणजे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि एकदा समज देण्यात येईल आणि जर तरी देखील दिरंगाई जर झाली तर ब्लॅकलिस्टमध्ये या कंत्राटदारांना टाकलं जाईल असा देखील इशारा यावेळी उदय सामंत यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर कारण या ठिकाणी खर्च होणारा जो पैसा आहे, वेळ आहे आणि मुख्य म्हणजे ही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आणि अनधिकृत पार्किंग यामुळे मात्र या सर्वांचा जो फटका आहे तो या छोट्या लघु उद्योगांना आहे त्यांना पडत आहे. कारण वर्षानुवर्ष हजारो करोडो रुपये जो आम्ही टॅक्स भरतो तरी देखील आम्हाला हे पाणी असेल, रस्ता असेल, पार्किंगची व्यवस्थित व्यवस्था असेल अशा देखील मूलभूत ज्या गरजा आहेत त्या देखील आमच्या पुरवल्या जात नाही. म्हणून हे लघु उद्योग आता पुण्याच्या बाहेर देखील पडण्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून यांची मनधरणी करण्यात आलेली आहे आणि त्यांनी देखील सांगितलेलं आहे की येणाऱ्या 31 ऑगस्टपर्यंत हे जे रस्त्यावरील जे मोठे प्रमाणात जे खड्डे आहेत ते देखील आता आम्ही व्यवस्थित टाईम दिलेला आहे त्या टायमामध्ये आम्ही पूर्ण करू असं देखील इशारा त्यांच्यामार्फत देण्यात आलेला आहे. मात्र त्यांनी ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी फक्त कागदोपत्री आहेत का किंवा फक्त बोलण्यापुरत्याच आहेत का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे, पुणे.